काल मार्केटमध्ये मोस्टली सगळे भाजीवाल्यांकडे हीच भाजी मला दिसली अशी भरलेली असे हे मोठे मिरच्या. तर म्हटलं चल आपण घेऊया. मग त्याला घरी आणलं, धुतलं, पुसलं आणि त्याला चीर पाडून त्यातल्या त्या बिया काढल्या आणि म्हटलं भरलेल्या मिरच्या बनवूया. तर त्यासाठी अ, शेंगदाणे, तीळ त्याला ड्राय रोस्ट केलं. त्याबरोबर दुसरीकडे मी धना, जिरे आणि सौंफ हे पण असं ड्राय रोस्ट करून घेतलं आणि त्याला रफली असं क्रश केलं. आता मिक्सरमध्ये मी शेंगदाणे, तीळ आणि ते जे क्रश केलेलं आहे ना, ते मी थोडंसं टाकलं त्यामध्ये आणि त्याच्यासोबत अ, मग पावडर मसाले जसे हळद, जिरा, धना पावडर आणि लाल मिरची पावडर ह्याला टाकून मग थोडं तेल टाकून मी त्या मिक्सचरला असं मॉइस्ट करून मिरचीमध्ये भरले. बघा दिसतं आता मिरचीमध्ये मी भरले त्याला आणि आता ही मिरची मी कढाईमध्ये तेल असं मीडियम असं झालं, एकदम गरम नाही केलं, मीडियम तेल झालं ना लगेच गरम, तर त्यामध्ये मिरच्या टाकल्या. आता मिरच्या मी सगळ्या बाजूनी असं भाजून घेते त्याला. उरलेला जो शेंगदाण्याचा कूट होता ना, तोही मी टाकून दिला आणि थोडंसं तिखट आपलं